सर्वांना नमस्कार. श्रीपू भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक चर्चासत्र घेतलं जायचं आहे हे कळल्यानंतर मला इथे यावंसं वाटलं. श्रीपू भागवत आणि आम्ही बराच मोठा कालावधी त्यामधला आमचा ऋणानुबंध. माझी पहिली कविता सत्यकथेत छापली गेली. पहिलं कवितेचं पुस्तक मौजने केलं. पहिलं कादंबऱ्यांचं पुस्तक मौजने केलं. आणि अनेकदा काही पुस्तकांच्या संकल्पना होत्या, काही गोष्टी करायच्या होत्या. शिल्पूंचा सल्ला मिळत असे. आम्ही हे पुस्तक केलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं, असेही उद्गार त्यांच्याकडून ऐकले. एक छोटासा कवी चंद्रपूर सारख्या छोट्या गावातून आलेला, पण त्यांची माझ्याविषयीची आस्था, जिव्हाळा हे मी कधीच विसरू शकत नाही. योगभ्रष्ट या कविता संग्रहाचं काम करायला मुंबईत यायचं होतं. कुठे राहायची सोय आहे म्हणजे कुठेच नाही आहे. म्हणजे आमच्या घरी या. मी त्यांच्या घरी राहील. आणि त्यांचं बोलणं स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, सगळ्या गोष्टी बारकाईनं सगळ्या करत असत. हे सगळं पाहिलं आणि अर्थात त्यानंतर आमचा स्नेह वाढला, जिव्हाळा वाढला. अमरावतीला आमच्याकडे आलेले होते. प्रभाच्या अनेक कविता सत्यकथेतून आल्या होत्या. तर स्वाभाविकच हे चर्चासत्र देवरूखला शिल्पूंचं घर जिथे होतं त्या ठिकाणी होत आहे असं कळल्यावर आम्हाला दोघांनाही राहावं नाही आणि आम्ही इकडे निघालो. पूर्वी एकदा येऊन गेलो होतो, पण ती धावती भेट होती. आत्ताच हे खरं येणं म्हणजे स्मृती जागवणं त्यांच्या आणि त्यांच्या विषयीचा आपल्या मनातला जो आदर आहे तो व्यक्त करणं. आता बीज भाषणाकडे वळायचं. मी यापूर्वी या विषयावर जरा विस्तृतच असं लिहिलेलं आहे माझ्या मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती या पुस्तकामध्ये. आजच्या या बीज भाषणामध्ये काही थोडे मुद्दे घेतले आहेत. ते लिहिलेच आहे आणि ते वाचणं मला योग्य वाटतं. इतिहास आणि संस्कृती असलेल्या लोकसमूहाची साहित्य ही एक अभिव्यक्ती आहे आणि साहित्य कृतीतून याच लोकसमूहाच्या विविध अवस्थांतरांचे चित्रण होत असते. त्यामुळे साहित्य कृतींचे आकलन करून घेता वाचकांना, समीक्षकांना त्या भाषकांच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे भान असणे आवश्यक असते. हे मी माझ्या त्या ग्रंथाच्या ऋणनिर्देशात लिहिलेली वाक्य होती. या वाक्यामध्ये दोन शब्द आता मला बदलायचे. एक म्हणजे आकलन आणि भान, याऐवजी मी वाचन हा एकच शब्द आता वापरतो. आपण साहित्य कृतींचे वाचन करतो, इतिहासाचे आणि संस्कृतीचेही वाचन करतो. चित्रकृतीविषयी लिहिताना मी वाचन हीच संज्ञा वापरतो. बऱ्याच चित्रांविषयी मी लिहिलं तेव्हा मी एक पुस्तकच वाचतो आहे त्या पद्धतीनंच पटवर्धनांची अनेक चित्र, कथा वाचतो आहे, कविता वाचतो आहे, या पद्धतीनं ती चित्र वाचली. आणि या चित्रांच्या विषयी लिहिताना सुद्धा मी साहित्यशास्त्रीय आणि कला स्वरूपशास्त्रीय अशा संज्ञांचा उपयोग केला. म्हणजे माझ्या दृष्टीनं ही पुस्तकच आहेत. वेगवेगळ्या त्या कृती आहेत, त्या साहित्यामध्ये शब्दांनी असतात, त्या रंगरेषांनी असतात, पण त्या सुद्धा टेक्स्ट आहे असं म्हणूया. फार तर पुस्तक म्हणण्याच्या ऐवजी संहिता आहे. लेखक समाज पाहतो, जग पाहतो, घटना, प्रसंग, स्थिती, अवस्था पाहतो, अनुभवतो, त्यांचा अर्थ लावतो, पण तो केवळ पाहत नाही, वाचतो. चित्रकाराचेही तसेच असावे. तो जग पाहतो, तो चित्र चौकटी नाही पाहत, जगच पाहतो आणि मग
वाचतो आणि निर्मिती करतो. एक दृश्य असतं चित्रामध्ये, एक अवस्था असते, अनेक दृश्य असतात, अनेक अवस्था असतात. लिहिणे ही जशी क्रिया पुरातन आहे, तशीच वाचणे ही सुद्धा क्रिया पुरातन आहे. लिहिणे याचा अर्थ ज्या वाळूमध्ये रेघा ओढल्या जात, गुहेमध्ये जे रेखाटने केली जात, ते लिहिणंच होतं. ते वाचणं आणि त्याचा अर्थ लावणं हे त्या त्या काळामध्ये त्या त्या लोकसमूहाने केलं होतं. पुरातन काळापासून आतापर्यंत पुस्तकांचं जग येईपर्यंत लिहिणं सुरू झालं, मुद्रण झालं, आता आणखी नवीन माध्यमं आली. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये लिहिणं आहे आणि ते वाचणं आहे. एक उदाहरण मी इथं दिलेलं आहे. एक कलाकृती आहे पटवर्धन यांची, फुल सर्कल हे त्या कलाकृतीचं नाव आहे. तिथे एक दृश्य आहे. आपण पाहतो तेव्हा एक व्यक्ती अंथरुणावर पडलेली आहे. ते हॉस्पिटलमधली खोली असावी. एक मनुष्य त्या बेडवरच हताश बसलेला आहे, त्याच्या हातात मोबाईल. मागे मुलगा असावा आणि सून असावी. पाठमोरी आहे ती. मुलगा चिंतेत दिसतो आहे. इकडे हॉस्पिटलची स्त्री ती केरकचरा काढते आणि एक छोटा मुलगा त्या पलंगाखाली कारशी खेळतो आहे. एवढंच ते चित्र आहे. आणि हॉस्पिटलच्या त्या चौकटीच्या बाहेरून एक हात आलेला आहे. असं ते फुल सर्कल नावाचं चित्र आहे. या संदर्भात पटवर्धनांनी काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगतो. या चित्रामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, घरातले आजारपण, मृत्यूच्या घटनेने किंवा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने कधी एकदाचे संपेल याची वाट पाहतो. म्हणजे तो मनुष्य आपल्या जवळचा आहे, तो बापच असेल, सासरा असेल, भाऊ असेल, परंतु एकदाच संपतं केव्हा हे माणसाच्या मनामध्ये येणारी जी गोष्ट आहे. काय होतं त्यामुळे? प्रतीक्षेमुळे सहनशक्तीचा अंत होतो, मुखवटे गळून पडतात आणि कुटुंबियांच्या खऱ्या इच्छा बाहेर येऊ लागतात. पटवर्धन या चित्रामध्ये त्या खऱ्या इच्छा कशा बाहेर येत आहेत ते शब्दात सांगत, ती एक अवस्था चित्रित करतात. आपण वाचतो, त्यांनी आधी जग वाचलं, चित्र तयार केलं, आपण चित्र वाचतो आणि चित्रातून जग वाचतो. आपल्याला कळतं की आपल्याही मनात अशा प्रकारच्या इच्छा येत असतात. त्यांनी पुढे एक वाक्य लिहिलं आहे की प्रत्येक मृत्यू ही एक हत्याच असते. हे वाचन आहे, हे जगाचं जे वाचन आहे ते वाचन एक चित्रकार करतो, एक लेखक करतो. पटवर्धन आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळ्या स्थिती वाचतात आणि माणसाच्या अंतर्मनात काय आहे तेही वाचतात. एक उदाहरण म्हणून पटवर्धनांचं घेतलं आहे. प्रकाश जाधव यांनी माणूस नाम का धर्म ही एक कविता लिहिलेली आहे. काय आहे त्यात? रात धुंड्या दिस धुंड्या पर कोण आयताच गौशा नये, पीर धुंड्या दरगाह धुंड्या पर होने को किसने टाला नहीं, जुम्मे से बैठा महीने से बैठा पर हज का पानी आट्या नहीं, खुद को ढूंढ्या वारान ढूंढ्या कौन पाक नजर गौशाना है, जिस भाई ढूंढ्या रात बेगम ढूंढ्या पर माणूस नाम का धर्म गौशा नाही. हे संस्कृतीचं, धर्माचं, जगाचं वाचन आहे. असा धर्म सापडत नाही की जिथे माणसाला महत्व आहे. धर्म या संकल्पनेवरचं हे भाष्य कविता लिहून कवी करतो. मानवी संस्कृतीमध्ये धर्म हा घटक महत्वाचा आहे. विविध लोकसमूहांच्या जीवनाचे नियमन धर्माने केले आहे. दैनंदिन व्यवहार, जन्म, विवाह, मृत्यू, घटना, गृहप्रवेश, एखाद्या कार्याचा आरंभ, सण इथपासून कला, साहित्य यांना धर्माचा स्पर्श झालेला आहे. मराठीमधल्या संतांच्या कवितेविषयी जर विचार करायचा झाला तर मला ती कोणत्याही एका धर्माची असं वाटत नाही. ती सर्व धर्मांच्या पलीकडची आहे, पण धर्मच आहे.
व वेगळा धर्म आहे. या वेगवेगळ्या अशा संकल्पना ज्या धर्मविषयक तयार होत असतात त्यांचा अर्थातच आपल्यावर नक्की परिणाम होत असतो. धर्म ही संकल्पना मानव निर्मित असल्यामुळे ती बदलता येते असं काहींचं म्हणणं असतं, तर ती बदलता येत नाही असंही काहींचं म्हणणं असतं, आणि त्यामुळे किती झगडे होतात हे आपण हल्ली फार पाहतो. ज्यांना अक्षरज्ञान नाही, पुस्तकं वाचता येत नाही, तेही जगाचे वाचन करतात. कशातून वाचन करतात ते पाहतात, म्हणी वापरतात, वाक्प्रचार वापरतात, आख्यायिका सांगतात, कहाण्या सांगतात, आणि त्यातून हे निरक्षर लोक आपलं मनोगत व्यक्त करतात. त्यांच्याजवळ तो आधार असतो शब्दांचा. तुकारामांच्या अभंग उदाहरणात एखादी ओळ त्यातली टाकली की त्यांचं जगाचं आकलन जे आहे ते व्यक्त होतं. गायत्री स्पिवाक म्हणून एक अलीकडच्या काळामधल्या महत्वाच्या समीक्षक आहेत, त्यांचं एक म्हणणं मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक जण जीवन आणि जग यांचं एखादं पुस्तक वाचावं तसं वाचन करत. खास करून आपल्या समाजातले नेते, जबाबदार लोक, राजकारणी, उद्योगपती हे देखील जग पुस्तक आहे तसं वाचतात. पण स्पिवाक असं म्हणतात की ते पुस्तक वाचतात म्हणजे पाठ्यपुस्तकाचं वाचन करतात, खुल्या साहित्य कृतीचं वाचन करत नाही. एखादं पाठ्यपुस्तक वाचावं तसं वाचतात, आणि मग अंदाज, योजना, कर, कायदे, लोककल्याण, युद्ध हे काहीही ते करू शकतात. जग स्वतःला लिहित असते, आणि ते लिहिणे अनेक स्तरीय असते, एखाद्या वाङ्मय कृतीसारखे खुले असते. जग आणि वाङ्मय कृती यांच्यामधली जी काही साम्य स्थळं दाखवली आहे ती विलक्षण आहे. आपण आपल्या साहित्याच्या अभ्यासातून जग वाचतो, आणि जग कसे असते, ते कसे वाचायचे असते हे पण सांगत असतो. व्यक्तिसमूह, त्याचे खाजगी जीवन, त्याचा सामाजिक सहभाग आणि विशाल सामाजिक संरचना यांचे वाचन व्यक्ती आपापल्या क्षमतेप्रमाणे करीत असतात. समाजातील सहसंबंध, संघर्ष, परिवर्तन यांचे ते वाचन असते. उदाहरणार्थ, सत्ता, स्वार्थ, क्रौर्य, हिंसाचार, लैंगिक शोषण हेही सर्वसामान्य माणसं वाचत असतात. लेखक जग वाचतो आणि तो लिहितो. ते लिहिणे वाचक वाचतो. तो वाचक केवळ लिहिणे वाचत नाही, तर लिहिण्यातून जग वाचतो. उदाहरणार्थ, जेव्हा मी जात चोरली होती या कथेत शेवटी एक वाक्य आहे, मनूने मला मारले. मनूने मला मारले. वाचक हे एवढे वाक्य वाचत नाही, तो हिंदूंची समाज व्यवस्था वाचतो, त्यातला वर्णभेद, जात व्यवस्था वाचतो, उत्तरंड वाचतो, भेद वाचतो. प्रकाश जाधव आणि बाबुराव बागुल या दोघांनीही जगाचे आणि संस्कृतीचे असे वाचन केलेले दिसते. मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृती या ग्रंथात मी देखील काही लेखनाचं वाचन केलेलं आहे. तर त्याविषयी मी लिहिताना म्हटलं होतं, समाजाविषयी, त्यातल्या व्यक्तीविषयी साहित्याच्या संहितेत बोलले जाते. भाषा बोलणाऱ्या माणसांचे जग, व्यक्तींचे व्यक्तिगत अवकाशातील आणि सामूहिक अवकाशातील वर्तन, व्यक्ती आणि समूह यांच्यातील आंतरक्रिया, समाज, संस्कृतीचा अर्थपट साहित्य कृतीतून या साऱ्या गोष्टी येतात. संस्कृतीच्या अर्थपटाच्या आधारेच वाचक साहित्य कृतीतील बोलण्याचे आणि वागण्याचे अर्थ समजून घेतो. तर लेखक, वाचक जग वाचतो. हे जग कोणत्या भाषेत, कोणत्या लिपीत लिहिलेले असते, तर ते संस्कृतीच्या लिपीत आणि संस्कृतीच्या भाषेत लिहिलेले असते. संस्कृती हा अर्थांचा एक पट असतो, त्याच्या साह्याने आपण आपल्या अनुभवांचा, घटनांचा, प्रसंगांचा, सहसंबंधांचा, संघर्षांचा अर्थ लावतो. सारीच गोष्ट आहे आत्ताची. आपण प्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपज्योती उजळल्या, बस नुसत्या दीपज्योती वातीला उजळलं असं नाही आहे ना. एक सांस्कृतिक चिन्ह आहे ते, आणि त्याचा अर्थ आपापल्या पद्धतीने आपण करत असतो.
अर्थात जग म्हणजे केवळ माणसे नव्हे. झाडे, रान, डोंगर, नद्या, कीटक, प्राणी, पशु, पक्षी अशा असंख्य गोष्टी असतात. वादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, महापूर, अवर्षण, दुष्काळ, वणवा, भूकंप, ज्वालामुखी अशा या जगामध्ये राहणाऱ्या माणसाचा विचार संस्कृतीशी निगडित आहे. संस्कृतीचा विचार फक्त माणसाशीच निगडित आहे. याला वाटल्यास तुम्ही आक्षेप समजा, पण सध्या हे विधान करून ठेवतो. आपला आस्था विषय आणि विचार विषय हा माणूस आणि हत्ती असा जरी विषय घेतला तरी महत्व माणसाला असतं, हत्ती दुय्यम असतं. म्हणजे एकाच वेळी दोन्ही लोकांना सारख्या पातळीवर आपण ठेवत नाही. जणू काही हत्ती हा आपल्यासाठी एकतर मारक आहे, संहारक आहे, नाहीतर उपकारक आहे. याच भावनेतून हत्तीकडे पाहिलं जातं. जगाकडे माणूस पाहतो तेव्हा मनुष्य बाह्य जगाचा विचार तो आपल्याला किती उपकारक आहे याच दृष्टीतून पाहत असतो. आणि संस्कृतीचा विचार या मुद्द्यावरून जर आपण तपासायला लागलो तर बऱ्याच गोष्टी आढळतात. आता दुसरा एक भाग आहे तो मी आता सांगतो तुम्हाला की शेवटी संस्कृती म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या आधी ओंकार नावाच्या हत्तीची गोष्ट आपल्याला पाहायची आहे. कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून हत्तीचा एक कळप गोव्यात महाराष्ट्रात आला. गोव्यात ओंकार आपल्या कळपातून वेगळा झाला आणि भटकंती करू लागला. काही दिवस सिंधुदुर्गात, काही दिवस गोव्यात, पुन्हा महाराष्ट्रात असा त्याचा संचार होत राहिला. एखाद्याला चिरडणे, नासधूस करणे, वाहतूक अडवून धरणे असे त्याचे कारनामे सुरू झाले. त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाने मोहीम सुरू केली किंवा कॅम्प विकसित करून तिथे इतर हत्तींसोबत त्याला ठेवायचं. तमिळनाडूमध्ये हेप्पाकाडू नावाचं ठिकाण आहे, त्याचा असा कॅम्प आहे. उपद्रवी हत्तींना पकडून नैसर्गिक अधिवासात ठेवणे किंवा राखीव जंगलात सोडणे असे पर्याय असू शकतात. मनुष्य आणि हे जीव यांचा सहअस्तित्वाचा प्रश्न आहे. पण सहअस्तित्वाचा प्रश्न म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा जास्त महत्वाचा ठरतो, हत्तीचा नाही. ओंकारला पकडणे आणि शांत करणे, थोडक्यात त्याला माणसाळणे हा माणसांपुढचा प्रश्न असतो. संस्कृती माणसाळण्याची क्रिया करते. खरे तर आदिम संस्कृती लोकसंस्कृतीमध्ये निसर्ग, त्यातले प्राणी पक्षी यांच्याशी सहसंबंध स्थापन करीत जगणे हे महत्वाचे मानले गेले होते असं आपल्याला दिसतं एकूण पुरावे पाहिले असताना. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र उलट घडत गेले. म्हणजे निसर्गाचा शक्य तितका उपयोग केला पाहिजे, निसर्गावर स्वामित्व मिळवलं पाहिजे असा विचार रूढ होत गेला. खाणी, जंगलतोड यांनी हा खरा नैसर्गिक अधिवास नाहीसा करायचा आणि कृत्रिम नैसर्गिक अधिवास तयार करून त्यात या हत्तीसारख्या लोकांना सोडायचं, असा एक काळ सुरू झाला. आपल्याला माहितच आहे विकास नावाची गोष्ट सध्या किती महत्वाची आहे. विकास म्हणजे रस्ते, विकास म्हणजे बांधकाम, विकास म्हणजे सिमेंट वगैरे. हे जे संस्कृतीचं रूप आत्ता आपल्याला दिसतं त्याविषयी आपल्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतात. यासाठी ओंकारचं उदाहरण घेतो. दुसरं, ओंकार हे रूपक सुद्धा आहे. ते कसं आहे की माणसाच्या मनामध्ये जी एक अदम्य अशी प्रवृत्ती असते, आदिम प्रवृत्ती, इड किंवा आयडी असं ज्याला म्हणतात, ते हत्तीचं रूप घेऊन जर आपण पाहिलं तर असा मोकाट हत्ती जसा नासधूस करत हिंडत असतो तसा हा मोकाट माणूस सुद्धा नासधूस करत फिरत असतो. म्हणजे आहे, सध्या फिरतो आहे. ओंकाराचं रूप या माणसानेच घेतलेलं आहे आणि तो रानोमाळ उद्ध्वस्त करत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा मनुष्य श्रेष्ठ आहे, प्राणी कनिष्ठ आहे, तेव्हा या प्राण्यांच्या आसपास वावरणारी माणसं सुद्धा कनिष्ठ ठरतात. नागर संस्कृती, ग्रामीण संस्कृती, आदिवासी संस्कृती असे सांस्कृतिक भेद तयार झालेले आहेत. त्याचं एक सुंदर वर्णन कृष्णात खोत
यांनी रिंगाणमध्ये केला आहे ते पहा. डोंगरा जंगलातली माणसे आणि पठारावरची माणसे यांच्या जगण्या वागण्यात कसा फरक आहे हे त्यांनी एका घटनेतून दाखवलं आहे. देवाप्पा एकदा लंगोट लावून म्हसरांना वैरण आणायला एकाच्या शेतात जातो. तिथे भांगळणाऱ्या बायका त्याला बघून बोंबलत गावाकडे पळतात. गावातली माणसे जमा होतात. सगळे त्याला नागडा म्हणतात, हसतात. आपल्या कमरेला लंगोटा असताना हे लोक आपल्याला नागडा का म्हणतात हे देवाप्पाला समजत नाही. त्या घटनेनंतर देवाप्पा पूर्ण कपडे घालू लागतो. म्हणजे सुधारला. संस्कृतीच्या दृष्टीनं तो आपल्यामध्ये आता आलेला आहे. तर आता संस्कृती म्हणजे काय? मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात केवळ भौतिक पदार्थ, शारीरिक क्रिया घटिते नसतात, तर व्यक्तींच्या अर्थपूर्ण कृती आणि अभिव्यक्ती असतात. वेगवेगळ्या प्रकारची उच्चारणे, विधी, प्रतीके, संहिता मनुष्य निर्मित उपयोगाच्या, शोभेच्या, पूजेच्या वस्तू असतात. पुष्कळशी प्रतीके, आचार, क्रिया परंपरेने चालत आलेले असतात. त्याचबरोबर ज्ञान, श्रद्धा, कला, मनोरंजनाची साधने हे सगळे संस्कृतीमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्यांच्याविषयी ही माहिती आहे. व्यक्ती जेव्हा समाजात जन्म घेते तेव्हा ती त्या समाजाची संस्कृती आत्मसात करू लागते. हे आत्मसातीकरण करत असताना मानवी मनही क्रियारत असते. म्हणजे सगळी संस्कृती जशीच्या तशी तो गिरवतो असं होत नाही. कारण माणसाचं मन या सगळ्या गोष्टींच्या विरोधातही मधून मधून बंड पुकारत असतं. आणि संस्कृतीचे जे अर्थ समाजात लावलेले असतात ते नेहमी अचूक असतात असे नाही. काहीही गोष्ट केली की ती संस्कृतीला धरून आहे किंवा सोडून आहे अशी विधानं आपण नेहमी ऐकत असतो. तर संस्कृतीने समाजातील व्यक्तींना घडवलेले असते. एका भूभागातली संस्कृती दुसऱ्या भूभागातल्या संस्कृतीपेक्षा निराळी असते. अनेक सांस्कृतिक गट असू शकतात. अन्य संस्कृतीचा आपण स्वीकार करू शकतो. संकर असतो, संघर्षही असतो. संस्कृती उत्क्रांतही होत असते. एक संस्कृती नष्ट करून दुसरी संस्कृती लादली जाऊ शकते. चाणक्य यांचं एक वाक्य येथे दिलं आहे, हिंदू संस्कृती हा हिंदू या एकाच नावाखाली वावरणारा अनेक संस्कृतींचा समुच्चय आहे. या अनेक संस्कृती परस्परांपासून केवळ भिन्नच नव्हे तर अनेकदा परस्परांच्या विरोधीही असतात. पण याचा अर्थ असा नव्हे की एक संस्कृती उच्च आहे आणि दुसरी खालची, असं अजिबात नाही. त्या सगळ्या संस्कृती सारख्याच असतात, सारख्याच स्तरावर ठेवल्या पाहिजे असतात. असा विरोध असतो म्हणजे यापेक्षा ती वेगळी आहे या अर्थाने विरोध असतो, तसा विरोध नसतो. पण या सगळ्या अनेक भाषा जशा असतात तशा अनेक संस्कृती असतात आणि त्या सगळ्यांचा स्वीकार करायचा असतो. त्या त्या समाजाची ती संस्कृती. खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, फोडणी वेगळ्या प्रकारची असते, काय इन्ग्रेडियंट घालायचे ते वेगळं असतं, कपडे लत्ते वेगळे असतात. तर वेगळेपणा असणं म्हणजे आपल्यापेक्षा निराळा आहे तर तो कमी दर्जाचा असं काहीही नाही, पण समाजात मानलं जातं. त्यामुळे बघा की संस्कृती म्हणताना संस्कृतीच्या विरोधात किती गोष्टी आपण सारख्या करत असतो हे माझ्या लक्षात हळूहळू येऊ लागलं. व्यक्ती एका विशिष्ट मानव समूहाचा भाग असल्याने विशिष्ट संस्कृतीचा प्रभाव तिच्यावर पडतो. व्यक्तीचे शरीरनिष्ठ क्षेत्र असते तसेच मानसनिष्ठ क्षेत्रही असते. दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. या दोहोंवर संस्कृतीचा प्रभाव असतो. माणसाच्या मूलभूत गरजातून काही गोष्टी, काही व्यवस्था तयार होतात आणि व्यवस्था तयार झाल्यानंतर त्यांचे नियम तयार होतात. आणि सध्या आपल्याला खाण्यापिण्याच्या नियमातून आपण पुष्कळ सुटत आलो तरी सुद्धा मधून मधून वर्तमानपत्रात बातम्या येतात की हे खाऊ नका, ते खाऊ नका, या दिवशी हे बंद राहील, त्या दिवशी ते बंद राहील. हे जे काही घडतं ते पण नियम आहेत, व्यवस्था आहे. पण त्या सगळ्या नियमांचा आणि व्यवस्थांचा उपयोग वेगळ्याच कारणासाठी केला जातो. त्याला सांस्कृतिक राजकारण म्हणतात किंवा संस्कृतीचा राजकारणासाठी उपयोग म्हणतात. तर आणि माणूस तोही वेगवेगळ्या प्रकारे संस्कृतीचं उल्लंघन करत असतो. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जो अदम्य असा जो काही घटक असतो आपल्यामध्ये त्यामुळे तसं घडत असतं. हे सगळं जेव्हा आपण समाजात बघत असतो
तेव्हा काही नियम सहजच आढळतात. उदाहरणार्थ वैवाहिक नीती संबंधी किती नियम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांचे उल्लंघनही चालत असतात. आणि अनेक बातम्या हल्लीच्या फेसबुकवर मारामाऱ्या, खून, घातपात प्रचंड येत असतात. या समाजामध्ये सगळी माणसं हे जणू काही रोगग्रस्त आहेत की काय असं वाटावं अशा बातम्यासारख्या येत असतात. या गोष्टी म्हणजे ज्या दडपून टाकलेल्या आहेत, नियम व्यवस्था कडक केलेली आहे, त्यातून फुटण्याच्या या सगळ्या बाहेर पडण्याच्या या गोष्टी आहेत, असा विचार आपल्याला करावा लागतो. सर्व व्यक्तींना जगायचं असतं, परंतु काही लोकांना असं वाटतं की त्यांनी जगू नये. माणसाचा मृत्यू हे निसर्गाच्या हाती, आपल्या हाती नाही आहे हे लोक विसरतात आणि हत्या घडते. तेव्हा ते हत्या घडते याचा अर्थ तो संस्कृतीच्या सर्व चौकटी ओलांडून जातो. ना तो आदिम असतो, ना तो नैसर्गिक लोकसंस्कृतीचा भाग असतो. हा कोणत्याही संस्कृतीत न बसणारा असा घटक असतो. हे कुठून आलेला आहे तर त्या अदम्य अशा त्या आयडी मधून किंवा ईड मधून आलेला आहे. हत्या लालसा असा मी शब्द वापरला आहे. त्यात सुद्धा काही लोकांना आनंद वाटतो. गिरे चेंबर म्हणून एक चित्र आहे पटवर्धनांचं. त्यामध्ये दृश्य असं आहे, एक खोली आहे, एक टेबल ठेवलेला आहे आणि त्या टेबलावर प्रेतांचा ढीग आहे. वाटेल तशा आहेत, त्या टाकून दिलाय, सामान टाकावं तसं टाकून दिलंय. आणि त्या छतावर वरती एक चित्र आहे, निळ्या कापडाच्या आवरणाखाली मांसल दिसाव्या अशा स्त्रिया आहेत. या दोन भिन्न गोष्टी आहेत. एकीकडे एखाद्या दंगलीत मारली गेली माणसं असतील, रोगात मेलेली असतील, माहित नाही, आणि दुसरीकडे हे चित्र. परस्पर विरोधी अशा गोष्टी या दोन्ही मानवी वर्तनाचा भाग आहे. यामध्ये आपल्याला असं दिसतं की मानवी हत्या असो किंवा बलात्कार असो किंवा जाळपोळ असो, या गोष्टी संस्कृतीच्या चौकटीत बसत नाहीत. किंबहुना सुसंस्कृत मानव याच्या विचार कक्षेत सुद्धा या रोगग्रस्त गोष्टी म्हणूनच येत राहणार. या दोन विरोधी वाटतील अशा गोष्टी इथे आहेत. निसर्ग हननात, निसर्गाचा जो काही विध्वंस चाललेला आहे तो, आणि हिंसाचार आणि बलात्कार या गोष्टी सारख्याच एकाच पातळीवर आहेत. सारख्याच नाही पण एकाच पातळीवर आहेत असं आपण पाहिलं पाहिजे. भांडवलशाही नंतरच्या कॉर्पोरेट भांडवलशाहीत या घटना अधिक संख्येने घडत आहेत असं आपल्याला दिसतं. तर हे असं का घडत आहे हे याचं कारण मी सांगू शकत नाही. प्रत्येकच समाजात सामाजिक आणि वैयक्तिक स्वास्थ्यासाठी काही एक व्यवस्था असावी लागते. ती जर व्यवस्था नसली तर अनागोंदी, अराजक, तर्कहीनता आणि एकंदरीत जगणं हे निरर्थक आहे इथपर्यंत आपण जाऊ लागतो, कारण काहीच व्यवस्था नाही आहे. तेव्हा निकोप समाजासाठी, अशा समाजाच्या धारणेसाठी जी संस्कृती तयार झालेली असते ती संस्कृती दिसत नाही आपल्याला, वर्तनातून दिसत नाही, विचारातून दिसत नाही. त्यावेळी असं वाटतं की परत एकदा संस्कृतीचं भान लोकांच्या मध्ये निर्माण केलं पाहिजे. पण लेखक हे दोन्ही गोष्टी वाचतो. तो संस्कृतीचं भानही वाचतो आणि विस्मरणही वाचतो, आणि त्याचबरोबर त्याचा जो काही संस्कृतीचा पट आहे त्या मधल्या चिन्हांच्या अर्थाने जगाचा अर्थ लावत असतो. पुष्कळ जगामधल्या घटनांमध्ये असं दिसतं आपल्याला की मूलभूत तत्वांचं विस्मरण झालेलं असतं. लेखक जेव्हा आजचं जग वाचतो तेव्हा तो या विस्मरणाचंही वाचन करत असतो. आता आपल्या प्रवीण बांदेकरच्या दोन्ही कादंबऱ्या बघा, विस्मरणाचं जे जग आहे सध्याचं तयार झालेलं वर्तमान काळातलं ते आलेलं आहे. ते आपण कसं वाचतो यावर आहे. मी या पद्धतीने वाचतो की माणसं ढळत चाललेली आहे, मूळ तत्वांपासून ढळतायत, कोणती उच्च उदात्त मूल्य राहिलेली नाही आहे, त्याचा अर्थ विपरीत पद्धतीनं ते लावतायत. आणि हे कोण वाचतो? लेखक वाचतो.
आणि त्या पुस्तकातून आपण वाचतो आणि आपण आजचं जग समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. रिंगाण या कादंबरीच्या संदर्भामध्ये एक उतारा मी आणखी वाचतो. आता आदिमानव होणं शक्यच नाही. सगळी भौतिक आत्मिक संस्कृतीची पुटं जी काही आहेत ते झटकून आदी मानव होणं शक्य नाही. परंतु मानव अधिकाधिक भौतिकतेच्या आहारी चाललेला आहे. सगळा निसर्ग, जंगल, झाडे, नद्या, पहाड ओरबाडून तो स्वतःचा तथाकथित विकास करायला निघाला आहे. आपण या पृथ्वीवर आहोत, तसे पशुपक्षी आहेत, जीवजंतू आहेत, हेही तो विसरत चाललाय. इतकेच काय, आपल्यासारखी माणसे या जगात आहेत. युक्रेन, गाझा माणसंच आहेत ना, विसरत चाललेले आहेत. त्यामुळे खोळंबी सारखं एखादं आडबाजूचं गाव, त्या कादंबरीतलं हे गाव आहे, एखाद्या लहानशा खेड्यातल्या लंगोटे लावणाऱ्या देवाप्यासारख्या माणसांची कुणाला पर्वा असणार आहे. उद्ध्वस्त झालेले असले तरी त्या गावाची नोंद आहे, खरोखर नोंद आहे त्या गावाची. आणि काय लिहिलंय, जनगणनेच्या रकान्यात लोकसंख्या 0, पुरुष 0, स्त्रिया 0, मुले 0, काहीही नाही आहे. ही स्थिती अनेक ठिकाणी आता निर्माण होत चाललेली आहे. हे वाचन आहे लेखकाचं, आणि या लेखकाच्या वाचनातून आपण अर्थ लावतो. मी आता ताबडतोब रिंगाणची गोष्ट करता करता गाझा आणि युक्रेन सुद्धा मला आठवायला लागले. याचा अर्थ असा आहे की लेखक जे वाचतो त्याच्या वाचनातून आपण वाचायला लागतो. हे जग संस्कृतीच्या विचारामध्ये अर्थातच वारंवार लेखकाचा उल्लेख असल्यामुळे मी म्हणतो आहे की भाषा हा फार महत्वाचा घटक, आणि या भाषेतून आपण साहित्याची निर्मिती करत असतो. आणि माणूस हा केवळ बाह्य भौतिक जगात राहत नाही, तो भाषेच्याच जगात राहतो. प्रत्येक गोष्ट तो भाषेशिवाय करू शकत नाही. विचार करणं, चालणं, बोलणं, वागणं सर्व काही भाषेच्या आधारेच तो करत असतो. अशा या भाषेला जपणं फार महत्वाचं आहे. आदिम संस्कृतीच्या माणसांपासून आतापर्यंत जे जे भाषेत निर्माण झालेलं आहे माणसाच्या कल्याणाच्या दृष्टीनं, ते सगळं जपलं पाहिजे. त्या सगळ्या लोकभाषांचं जतन केलं पाहिजे. हाच शेवटी त्याचा निष्कर्ष निघतो, कारण ते त्यांचं शहाणपण आहे, ते त्यांचं ज्ञान आहे. दीर्घ सांस्कृतिक इतिहासाचा भाग म्हणून आपण हा सगळा इतिहास लक्षात घ्यायला पाहिजे आणि यातून काहीतरी वाचून शिकायलाही पाहिजे. शेवटी आमच्या मराठी संस्कृतीला ते भव्य असं रूप संतांनी दिलेलं आहे, त्याचं एक उदाहरण फक्त वाचतो आणि हे संपवतो. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवर, गिळूनी सांडिले कळीवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकार. आपल्याला कधी उपकारात तावत जाईल, अजून आपल्याला खूप काम करायचं आहे. आपण बदलू शकतो की नाही मला माहित नाही, पण लेखकाने वाचावं, जग वाचावं, सूक्ष्म दृष्टीनं वाचावं आणि आमच्यासारख्या वाचकांना त्यांची निर्मिती द्यावी. आम्ही ती पुस्तकं वाचू आणि त्यातून जग वाचू.